सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन, त्यानंतर आपण घेतलेली अंडी आणि आपण इथे घेतलेले वाल तुम्ही बघू शकता. आणि आपण इथे घेतलेलं आहे थोडेसे काय म्हणतो वाटाणा. आणि आपल्याकडे आपण पुण्यात असल्यामुळे इकडे फारसा आपल्याकडे महामृटाचा पाला मिळत नाही, त्यामुळे आपण त्याच्या जागी थोडंसं वापरणार केळीची पानं आणि आपण वापरणार आहोत पुदिना. सोबतच मॅरिनेशन करण्यासाठी आपण घेतलेलं आहे थोडंसं लिंबू, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर आपण घेतलेली आहे हळद, आपण घेतलेला आहे चाट मसाला, आपण घेतलेला आहे तंदुरी मसाला, आपण घेतलेला आहे धनिया पावडर, आपण घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि आपण घेतलेला आहे गरम मसाला. तर सर्वप्रथम आपण घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, त्यानंतर आपण घेतलेली आहेत अंडी, त्यानंतर आपण घेतलेले आहेत वाल. हे ह्या पोपटीतलं मेन असं इन्ग्रेडियंट्स आहे. त्यानंतर आपण घेतलेले आहेत मटार. आणि आपल्याकडे कोकणामध्ये ज्यावेळेस पोपटी लावतो त्यावेळेस मामरूट हा पाला आपण त्या मटकात भरत असतो, पण तो आता आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आपण आता त्या जागी आपण वापरणार आहोत केळीची पानं आणि त्यासोबतच आपण वापरणार आहोत पुदिना. त्यानंतर ना आपण चिकन मॅरिनेशनसाठी घेतलेली आहे सर्वप्रथम हळद, त्यानंतर घेतलेला आहे आपण गरम मसाला, त्यानंतर आपण घेतलेला आहे तंदुरी मसाला, त्यानंतर आपण घेतलेला आहे थोडासा चाट मसाला, त्यानंतर आपली मिरची पावडर आणि त्यासोबतच आपण घेतलेला आहे गरम मसाला. सोबतच आपण घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट, थोडासा लिंबू आणि आपण इकडे घेतलेला आहे ओवा आणि त्यासोबत घेतलं आपण मीठ. चला तर सुरुवात करूया चिकन मॅरिनेशन पासून. तर आपण चिकनमध्ये आता लिंबू पिळून घेत आहोत. त्यानंतर आपण सर्व मसाले आपण त्यात ॲड करणार आहोत. थोडंसं मीठ, आलं लसूण पेस्ट. हे असं चांगल्या प्रकारे मॅरिनेशन करायचं आहे. पूर्ण असं एकजीव होतपर्यंत त्याला प्रॉपर असं मॅरिनेशन करायचं आहे. आपण आता सगळे मसाले असे एकजीव करून घेतलेले आहेत. त्यानंतर ना आपण हे जे चिकन आहे हे आपण साधारणतः अर्धा तास मॅरिनेशनसाठी सोडून देणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूयात चिकन पोपटीस लावण्यासाठी. आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये आणि त्यानंतर आपण आता त्याचा जो बेस आहे तो प्रॉपर असा आपण केळीची पानं ह्याने आपण तो पूर्ण कव्हर करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण त्यात टाकत आहोत थोड्याशा वालाच्या शेंगा, त्यासोबतच आपण त्यात टाकणार आहोत थोड्याशा मटारच्या शेंगा आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत मॅरिनेशन केलेलं चिकन. पाहू शकता. आणि आता आपण त्याच्या वरती थोडंसं पुदिना आपण टाकणार आहोत, पुदिन्याचा फ्लेवर आहे. आणि पुन्हा आपण आता त्याच्यावरती आपण टाकणार आहोत पुन्हा एकदा वालाच्या शेंगा आणि आपण परत टाकणार आहोत मटारच्या शेंगा. आणि आता आपण सेकंड आणि थोडंसं आपण त्यात खडे मीठ टाकणार आहोत आणि थोडासा ओवा आपण वरण टाकणार आहोत. आणि आता आपण सेकंड लेअरची करणार आहोत की आपण दुसरा थर जो आहे तो आपण अंड्यांचा बनवणार आहोत. हे आता आपण सेकंड लेअर मध्ये आपण अंडे टाकत आहोत. आणि आता आपण पुन्हा थोडीशी केळीची पानं त्याच्यामध्ये, आधी पुदिना आणि त्यानंतर केळीची पानं त्याच्यावरून टाकणार आहोत.
आपण आता शेंगा, वालाच्या शेंगा आणि त्यानंतर आपण वाटाण्याच्या शेंगा हे असं आपण मिक्स करणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा चिकनची लेअर देणार आहोत आपण त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं त्यात पुदिना पुन्हा एकदा ऍड करणार आहोत. पुदिना ऍड केल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं खडे मीठ आणि थोडंसं ओवा आणि थोडंसं ओवा आपण पूर्ण हे करणार. त्यानंतर आपण पुन्हा एकदा वालाच्या शेंगा आणि आपल्या मटारच्या शेंगा या पुन्हा त्यात ऍड करणार आहोत. आणि शेवटला आपण पुन्हा केळीच्या पानांनी ते पूर्ण पॅक करून टाकू. पाहू शकता कशा प्रकारे पॅक केलं जातं. पूर्ण आपण त्याला प्रॉपर बंद करूया. तर चला आता आपण पोपटी लावायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कुकर हा गॅसवरती चढूया. आता आपण कुकर हा गॅसवर चढवलेला आहे. सर्वप्रथम गॅस पेटून घेऊयात आपण. आणि त्यानंतरनं आपल्याला साधारणतः ह्या कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्याव्या लागतील. साधारणतः आपल्याला एक 20 ते 25-30 मिनिटाचा आपल्याला हा कालावधी आहे. तर आता आपल्या 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि आता आपण कुकर ओपन करतो. तर चला आता आपण पोपटी आपली कशी झाली आहे पाहूयात. वाह, किती छान गरम गरम अशी वाफ येते त्यातून. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. अतिशय चांगली अशी शिजलेली आहे. वा वा वा, इतकी सुंदर पोपटी झाली आहे. तुम्ही बघू शकता त्यामधली अंडी. 2 सेकंद हे आता पाहू शकता तुम्ही.